चाल बहीण, झाली का तयारी? आला व माया भाऊ मला घ्याले. हो हो, थांब भाऊ, मी तयारी करते. बरं बरं, लवकर तयार होय, मग मी बसलाय अडी. राम राम हो पाहुणे म्हटलं. राम 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 राम. का रे भाऊ, का बरं आला? अरे म्हणजे कसं काय आला? बरं ना सगळं? काय नाही हो पाहुणे, माझ्या बहिणीला घ्यायला आला. या ना, बसा ना. बहिणीला घ्यायला आला का? बर, चल बस तू, आला मी. का रे भाऊ, पाहुणे तर काय बोलले पण नाही, वाटतं आकडा काय फसला नाही वाटतं. चाल भाऊ, झाली मी तयार. हो हो, चल ना बहीण. चला मग आई, जाते मी म्हटलं. हो हो, जाय, जास्त दिवस काय राहू नको, लवकर झालीये. हो हो, तुम्ही नका टेन्शन घेऊ, लवकर येईन मी. हा, नाही तर सांगतीये 15 दिवस आणि राहतीये महिनाभर. का हो बहीण, आली का तू? माय माय माय, तू तर लईच बारीक झाली हो माय. तर खाली देता की नाही ते? काय बेटा, सर्व बरंच आहे ना तुझ्या माणसाच्या आडी? काय सांगू बाबा तुम्हाला, आता जे आहे ते बरंच म्हणावं लागेल. काय झालं बेटा, काय त्रास आहे तुले? जे आहे ते खरं खरं सांग, घाबरू नको तू. काय सांगू बाबा आता तुम्हाला? रडती का बरं बेटा? जे आहे ते खरं सांग ना, तुझ्या बाप आहे ना तुझ्या सोबत? काय सांगू बाबा तुम्हाला, लय टचे टचे बोलता ते, नुसते टोमणे मारता. का हो बहीण, तुला जेव्हा मी फोनवर विचारलं, तू मला हे का बरं सांगितलं? काय सांगू आहे तुले, कॉल रेकॉर्डिंग करतो ना तो. हाव का? दिसायला तर लय साधा दिसतो तो. अहो आई, जसं दिसते तसं नसते, म्हणून तर जग फसते. मी आणले म्हणून तरी काय पोट देऊ नका, काय देऊ नका. घ्या आता. तू काय लंबी चालते व, तू जरा शांत राह ना. काय बोलता बेटा ते? काय सांगू बाबा, लय बोलतात ते बोलतात माय बापने काय शिकवलं नाही तुले? बोलले तुझ्या माय बापने आम्हाला काही दिलं नाहीये. असं बोलला का तो? त्याला सांग 51,000 हुंडा दिलाय, पलंग दिलाय, फ्रीज दिलाय, कूलर दिलाय. लग्नाच्या अगोदर त्याला गोड गोड बोले तो. हे असं जास्त लोक समोर गोड गोड बोलता, नंतर मग काळा करता. दुनिया लय बेकार आहे, तुम्ही सीधे राहून गेले फक्त. बरं, तो हरामखोर कॉल रेकॉर्डिंग करतो म्हणजे तुझ्यावर काय इतका पण विश्वास नाही का त्याले? बाबा त्याला वाटतं माई माय मला शिंगवते म्हणून कॉल रेकॉर्डिंग करतो तो. मला तर लय साधा वाटलं तो. तुम्हाला तर सर्व साधे वाटता ना, ती शेजारची रंभा पण तुम्हाला साधी वाटते. तू चुप बस ना व, मध्ये काय बोलू नको ना. जावं तुम्ही, माझ्या पोरीचे नशीब फोडलं आणि काय चुप बस न व. जाऊ दे बेटा, त्याला सोड. तुझी सासू तर चांगली आहे ना? अहो आई, ती त्यापेक्षा बेकार आहे, काहीच काम करू लागत नाही मले, नुसती पलंगावर बसून राहते दिवसभर. माय 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 म्हणजे काहीच काम करत नाही का ते? नाही ना व माय, काय खोटी बोलीन का तुझ्यासोबत? म्हणजे का पूर्ण काम करायला ठेका तूनच घेतलाय का? तिला बोलायचं पूर्ण काम मी काय करणार नाही, अर्धा अर्धा काम करू. तू भांडी घासायचे, ते स्वयंपाक करणार, तू झाडू लावायची, पोछा लावणार. नाही ना व माय, ती काहीच काम करू लागत नाही ना. तुला काय सांगते मी कधीपासून? ती बोलते माया पोराचे लग्न का बरं केलं मी? जर मला कामच करायचं होतं मग त्याचे लग्न का बरं करते मी? माय माय माय, मग तिने काय सून आणलीये की नोकराने आणलीये? तू ऐक मय, तू अजिबात पूर्ण काम करायचं नाही. ती काय बोललीये तर मला सांग, मी दाखवते मग तिला 17च्या भावाची. त्या शांतारामनेच फोडलं माया पोरीचं नशीब, म्हणे चांगलं खानदाने देऊन टाका तडी. बोलवा त्या हरामखोराले. का हो बेटा, सासरा कसा आहे मग तुया? बाबा तो तर यांच्यापेक्षा बेकार आहे. घडी घडी बोलतो पाणी आण, हे आण, ते आण, नुसतं किद्रल हो माय. त्या शांतारामला बोलो हरामखोराले, त्यांनीच लावली हे सगाई. बोलतो चांगला खानदान आहे, लावा त्याला फोन. बरोबर बोलतेय तू. त्या हरामखोर पाहिजे झालंय सर्व. तोंडावर कसं गोड गोड बोलवता, आता कुठं शिलकलाय काय माहित. का रे शांता भाऊ, कुठे आहे तू? काय नाही हो बहीण, हे म्हशीले पाणी पाजत होता मी. अरे म्हशीले काय पाणी पाहतोय बाप्पा? अडी आमच्या संसारात आग लागली आहे ना दादा. काय बोलतोय तो? काय बोलेल तो? येतोय तो. का रे बाप्पा, काय झालं? काव बोलवलं माले? काय झालं ग, काय झालं? ते तर नुसतं काम सांगता ना माझ्या पोरीले. म्हणजे तुम्ही काय बोलताय मला काय समजत नाहीये, स्पष्ट बोला जरा. शांताराम भाऊ, काही पण बोल, बाकी तुला गलत केलं आमच्या सोबत. का रे शांताराम भाऊ, काय बोलतो की तुला काय तोंड पाहायला बोलवलं आम्ही? का हो बेटा, तू तर बोलते की काम करावं लागतं, तर बेटा नवऱ्याच्या आधी तर काम करावं लागेल ना. अरे शांताराम भाऊ, तू माझ्या पोरीची कॉल रेकॉर्डिंग करतो. हाय, कॉल रेकॉर्डिंग करतो तो? थांब बेटा, तू काय टेन्शन घेऊ नको, बघतो मी त्याला भडगाले. हा विषय वाढतच चाललाय, आता मला ही गोड घ्यावंच लागेल आता.